आज आपण बाळाचं हिमोग्लोबिन कसं वाढवायचं, त्याचं वजन कसं वाढवायचं आणि बाळ अगदी आवडीने खाणारा पदार्थ बाळ तुमचं काही खात नसेल तर हे नक्की ट्राय करा. चला आता आपण सुरुवात करत. इथे मी मूग डाळ घेतले. आपण इथे पालकाची भाजी बनवणार आहोत. ती कशी बनवायची ते अगोदर आपण पाहतोय. इथे मूग डाळ घेतले, टोमॅटो टाकले आणि इथे मी पालक घेतले. पालक अगदी स्वच्छ धुवून घेतली, कट वगैरे करून घेतली. आणि इथे आपल्याला जर बाळ 1 वर्षाचं असेल तुमचं तर मीठ जरूर टाका आणि याला आपण पाणी टाकून घेऊयात. माझं बाळ अगदी आवडीने खातं. पालकमध्ये आयर्न भरपूर असतं, त्यामुळे बाळाचं हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि बाळ आजारी देखील पडत नाही. बाळाचा आहार चांगला असेल ना तर बाळाची इम्युनिटी पॉवर चांगली होते आणि बाळ आजारी पडत नाही. इकडे मी भाजी कुकरला लावली आहे. तोपर्यंत बाळासाठी छान इथं घीवाली चपाती बनवून घेते आणि तिला छान शेकून घेते. अगदी सॉफ्ट वगैरे चपाती आपल्याला बाळासाठी बनवायची आहे, मस्त लेअरवाली. आणि मी बाळाला घीच वापरते. बाळाला मी अजून ऑइल वापरत नाही. माझं बाळ अगदी आवडीने खातं हे. अगदी तो 10 महिन्याचा असल्यापासून त्याला मी सुरुवात केली होती भाजी चपाती द्यायला. मी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून देत असे तो 10 महिन्याचा झाल्यापासून. आणि इथे आता आपण तडका देऊयात. तडका देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून त्या भाजीला चव येईल एक वेगळ्या प्रकारची आणि बाळ आवडीने खाईल. तुमचं बाळ काही खात नसेल ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि इथे मी लसूण टाकून घेतला आहे. त्याची आणि माझी भाजी मी सोबतच बनवत आहे म्हणून थोडं लसूण जास्त आहे. तुम्हाला फक्त बाळासाठी बनवायचं असेल तर लसूण कमी करा. आणि ते पाहत असाल जसे इथं आपले दाल पालक आपण याला म्हणू शकतो, जसं गरगट्टा वगैरे आपण म्हणतो त्या टाईपचं याला म्हणू शकतो आपण. इथे पालक छान शिजलेला आहे, डाळ पण छान शिजलेला आहे. टोमॅटो याच्यासाठी टाकलं की बाळ एक छान चव येईल म्हणून. आणि इथे आपल्याला फोडणी कशी द्यायची माहिती का, लसूण अगोदर टाकायचा आहे, छान तो असा लाल बुंद होऊ द्यायचा आहे. छान थोडंसं असं करपू नाही द्यायचा पण एकदम लालसर होऊ द्यायचा आहे. आणि इथे जिरे मोहरी टाकून घेतला आहे, कढीपत्ता टाकून घेतला आहे. बाळ 1 वर्षाचं असल्यामुळे इथे मिरची टाकून घेतली आहे. जर आपल्याला याला उकळी आली ना तर ती मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे. पूर्ण वेळ जास्त ठेवायची नाही, थोडा वेळ ठेवायची, जेणेकरून बाळाला फ्युचरमध्ये हळूहळू तर तिखट खायची सवय लागेल. कारण की बरेच आपण बघतो लेकरं मोठी होतात तरी ते तिखट खात नाही, त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी बनवावं लागतं असं होतं. म्हणून बाळाला आत्तापासून सवय लावणं फार गरजेचं आहे. आणि इथे ही भाजी उकळलेली आहे. एक उकळी झाली की आपण मिरची काढून टाकूयात. आणि मूग डाळ ना ही बाळाला पचायला हलकी असते आणि प्रोटीनचा स्रोत त्यामध्ये खूप असल्यामुळे बाळाचं वजन देखील वाढायला आपल्याला खूप मदत होते. तुमचं बाळ खात नसेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे करा. आणि हो, मी रोजच बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते, त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि कसे वाटतात व्हिडिओ मला कमेंटद्वारे कळवा. तुमचं बाळ किती मंच आहे ते देखील कळवा. इथे बघा, इथे माझी भाजी इथे उकळत आहे. आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. खूप घट्ट पण नाही करायची आणि खूप पातळ पण नाही करायची. बाळाच्या ह्याच्यानुसार आपल्याला ठेवायचे आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत तसं. आणि मीठ जरूर टाका बाळ 1 वर्षाच्या पुढील तुमचं असेल तर. आणि हो, आज ना मी नेहमी बाळाला चुरून चपाती देते हाताने, पण आज म्हटलं चला बाळाला ना आपण मिक्सरमध्ये काढून चपाती देऊयात. छान इथं चपाती जी होती बाळाची ते मी घेतली आहे. ह्या चपातीमधून कधीतरी थोडासा एक भागचा उरला जातो, नाही तर पूर्ण चपाती पण माझं बाळ फिनिश करतं. एवढं म्हणजे असतं ना कोणत्या एवढा तो आवडीने खातो. जवळपास ती 1 चपाती होती. आणि इथे बघा छान असं मिक्सरला फिरून घेतलं आहे. मिक्सरला फिरून घेतलं ना एक अजून ते बारीक होतं हाताने पेक्षा. आज माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता त्याला मी भिजायला ठेवू वगैरे. आणि गरम गरम दिलं ना की बाळ अगदी आवडीने खातं. आणि म्हणून आज वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला मिक्सरला पटकन काढून घेते. आणि हे मिक्सरला जी चपाती काढली तुम्ही पूर्ण ती इथे प्लेटमध्ये काढून घेते. आणि जी भाजी आपण बनवली आहे दाल पालक जी बेबीसाठी बनवली आहे पालकची भाजी, ती आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही बाळाला त्याच्या हाताने खाल्ल्या, मान्य आहे थोडेसे आपले कामं वाढतात, तो भरतो खाली सांडवतो वगैरे, पण त्याच्या हाताने जेवढं तुम्ही बाळाला खायला द्याल ना तेवढं तो जास्त खाईल आणि त्याचं वजन लवकर वाढेल. मी काय करते, अगोदर त्याला थोडंसं मी भरवते आणि मला वाटलं नाही की हा बाळाने बाबा छानपैकी खाल्ला आहे, नंतर मग मी त्याला प्लेट देऊन टाकते आणि तो मग त्याचं खात बसतो. की आम्ही 2 प्लेट घेतो आणि एक मी भरवते आणि थोडंसं त्याला काहीतरी प्लेटमध्ये देते, मग तो खेळता खेळता खातो आणि इकडे माझं त्याला भरवणं चालू असतं. अशा पद्धतीने मी माझ्या बाळाला हे करत असते, भरवत असते. आणि याने काय होतं, त्याला स्वतःला खायची पण सवय लागते आणि इकडे मी भरवते म्हणजे त्याचं पोट पण भरतं. तुम्ही असं नक्की ट्राय करा. बाळ देखील आवडीने खातं असं आणि स्वतःच्या हाताने खायला त्यांना फार आवडतं. माझं बाळ आता स्वतःच्या हातानेच तो जेवतो आणि
सगळं कढीपत्ता लसूण वगैरे असेल, लसूण जर चुरता आला तुम्हाला याच्यामध्ये अगदी बारीक करता आला ना तो करा, नाही तर मग काढून टाकू शकता तुम्ही. आणि पहा इथे मी चुरून घेते हाताने, थोडंसं गरम आहे म्हणून चटके बसतात हाताला. चमच्यानीपेक्षा ना हाताने खूप छान चुरलं जातं. आणि पाहिलं असेल थोडं थांबल्यानंतर हे एवढं सॉफ्ट झालं आहे ना. आणि अगदी तुम्ही हे 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या बाळापर्यंत पण देऊ शकता. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला मागेच की बाळासाठी आणि माझ्यासाठी मी ही भाजी बनवली होती. आणि पहा अशा पद्धतीने आपण ही बाळाला देऊ शकतो. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि एक लक्षात ठेवा, जर अगदीच तुम्हाला वाटलं ना एकदम देऊ नका, बाळाला थोडं थोडं मध्ये पाणी पण देत चला, जेणेकरून बाळाच्या घशात अडकणार वगैरे नाही. आणि मी माझ्या बाळाला अगदी 10 महिन्यापासून भाजी चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मी त्याला बनवून दिलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजेत कशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि चपाती बाळाने कशी खावी मला कमेंटद्वारे कळवा. याच्यावर मी व्हिडिओ पोस्ट करू की नको नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला उद्या भेटूयात पुन्हा एक छानशा व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.